नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला येणाऱ्या भागात ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इथे सरोज रडून रडून सांगत असते तुमच्या दोघांची जोडी चुकीची आहे. आबांच्या हट्टाखातर तुम्ही एकत्र आलात, पण तुमच्या ह्या संसाराला काहीच भविष्य नाही. तू लवकरात लवकर ह्या सगळ्यातनं बाहेर पड, तिला सोडून दे, असं सल्ला आता सरोजने दिलेला असतो. अद्वैत विचारात पडतो, कला खरंच वाईट आहे का? विचार करायला हवा. तो त्याच विचारांमध्ये गुंगलेला असतो. त्याला काही सुचत नसतं. त्याला त्याच्या आईचे बोलणं समजत असतं. खरंच आम्ही फक्त एकमेकांशी कामापुरतं संबंध ठेवतो, याला प्रेम नाही म्हणायचं ना, आणि हे लग्नही नाही असू शकत, असा विचार त्याच्या मनात चाललेला असतो. पुढे मीटिंगमध्येही सगळेजण बसलेले असतात. मीटिंग चालू असताना तिथे कला उठायला जाते डिझाईन दाखवण्यासाठी. त्याच वेळेला दुसऱ्या डिझायनरसोबत तिची टक्कर होते आणि खूप जोरात दोघींच्या पायाला खुर्ची लागते आणि त्या दोघींनाही मग तो तिकडे सोप्यावरती बसा, निवांत, तुमच्या पायाला बरं वाटेल, असं काळजीपूर्वक सांगू लागतो. हे सगळं सरोज पाहत असते. सगळी मीटिंग संपल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या कामात निघून जातं. सरोज त्याला पुन्हा एकदा क्लिअर करून देते, तू माणुसकी म्हणून हे सगळं करतोय मला माहिती आहे. तू त्या दोघींनाही लागलं म्हणून विचारलं ना, तुला दोघींबद्दल काही वाटलं नाही, फक्त माणुसकीच वाटली. याचाच अर्थ तुम्ही दोघं फक्त माणुसकीच्या नात्याने एकत्र आहात. तुमच्या दोघांमध्ये लग्नाचं असं काहीच नाही. तू विचार कर, लवकर निर्णय घे, असंही सरोज पुन्हा एकदा सांगते. आणि मीटिंग संपल्यानंतर पुन्हा आपल्याला पाडव्याच्या ज्या डिझाईनबद्दल चर्चा करायची आहे, तेव्हा थोड्या वेळात कॅबिनमध्ये असं सांगून अद्वैत निघून जातो. इकडे पाडव्याची तयारी चालू आहे वाटतं. आता ही जर न्यूज बाहेर कळली तर किती मज्जा येईल, कारण ते सिक्रेट आहे आणि सिक्रेट जर दुसऱ्यांना कळलं तर त्या गोष्टीने अद्वैत नाराज होऊन जाईल. कलावरती आपण असंच एक प्लॅन करूया. आता आपल्याकडे काही अद्वैतची मुलाखत घेण्यासाठी रिपोर्टर्स आले. आपण आता कलाला जाऊन सांगूया की रिपोर्टर्सला बोलण्यात अद्वैतला वेळ नाही, तर तूच त्याच्या वाटची बोल, असं सांगितल्यानंतर राहुलच्या डोक्यात बरोबर प्लॅन फिट होतो. तो कलाला गोड बोलून घेऊन येतो मीडियासमोर. तो आता पाडव्याबद्दल जी डिझाईन येणार आहे त्याच्याबद्दल बोलायला लावतो. ती सगळ्या डिझाईनची माहिती डिटेलमध्ये सांगते. आम्ही सोनं किती वापरलं, आम्ही काय बुंदे किती वापरले, सगळं सगळं सगळं. हे ऐकल्यानंतर हे सगळं पुन्हा एकदा राहुल सगळ्यांना दाखवतो. रिपोर्टर आता अद्वैतबद्दल बोलू लागतात. आता ते स्वतः पुढे येत नाही, त्यांच्या बायकोला पुढे पाठवतात. त्यांना काहीच समजत नाही, कारण डिझाईनमधलं हा एवढा मोठा अपमान चांदेकरांचा अद्वैत झाल्यानंतर सरोजला तर घामच फुटतो. या गोष्टींनी सगळेजण संतापलेले असतात. अद्वैत आता कलाला जाब विचारतो, असं का केलंस तू? तेव्हा ती म्हणते, मी सगळं मनापासून सांगितलं. अरे खूप छान आयडिया आहे, लोकांना आवडेल, हाच विचार करून मी सगळ्यांना सांगितलं. आपल्याकडे कस्टमर वाढतील. त्यावेळेला अद्वैत तिच्यावर चिडतो, तुझ्यासमोर मी हात जोडतो. आमच्या बिझनेसमध्ये स्वतःचा बिझनेस असल्यासारखं तू व्यवहार करू नको, आणि कोणाशी काही व्यवहार करायची नाही, किती वेळा सांगितले तुला, आणि गेट आउट असं म्हणत तिला तो पुन्हा ह्या ऑफिसमध्ये पाय ठेवू नको असं म्हणत तिला काढून देतो. बिचारी रडत रडत घरी जाते. पण याच्यामध्ये ट्विस्ट येणार. या सगळ्या गोष्टीने त्यांच्या चांदेकर ज्वेलर्सला फायदा होणार हे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याला माफी मागावीशी वाटेल, तेव्हा कला त्याला माफ करणार नाही. येणाऱ्या जबरदस्त ट्विस्टसाठी सगळेजण तयार व्हा. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.